नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचाच पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय खुब्याच्या सांध्यांचे आजार आणि उपचार या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर अभिषेक शिंदे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. डॉक्टर अभिषेक शिंदे हे मागच्या 5 वर्षांपासून ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. मेडिकल प्रॅक्टिसचा वारसा असलेले डॉक्टर शिंदे यांनी पदवीपूर्व MBBSचं शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणून पूर्ण केलं आणि पदव्युत्तर शिक्षण जे हॉस्पिटल मुंबई आणि PhD हिंदुजा हॉस्पिटल इथून त्यांनी पूर्ण केलेली आहे. जॉईंट रिप्लेसमेंट, सांधा प्रत्यारोपण आणि ऑर्थोसर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारे सांध्याची शस्त्रक्रिया यातल्या विशेष नैपुण्य त्यांनी इंटरनॅशनल फेलोशिपद्वारे टँग टोक सेंग हॉस्पिटल सिंगापूर इथून पूर्ण केलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी 1500 अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. हिप आणि नी रिप्लेसमेंटमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. चला तर मग आपण सरांबरोबर गप्पा मारूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की AUN म्हणजे काय? AVN ओके. बेसिकली अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंट. म्हणजे हिप जॉईंट आपला हा खुब्याचा सांधा असतो, ज्याला बॉल अँड सॉकेट जॉईंट बनतो. आणि मांडीचा हाड, ज्याला ते हेड आणि सॉकेट, जे पेल्विसचं सॉकेट असतं, कप आणि वाटीचं जे म्हणतो, त्याचा तो सांधा असतो. आणि त्या सांध्याचा रक्तपुरवठा जेव्हा कमी होतो तेव्हा ते हाड कुजायला लागतं. तर त्या कुजण्याच्या प्रोसेसला अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंट असे म्हणतात. आणि त्याचे रूपांतर मग काही कालानंतर ते आर्थरायटिसमध्ये सुद्धा होऊ शकते. पण त्याची कारणं जर आपण सांगायची म्हटली तर ती कारणं आपल्याला काय सांगता येतात? बरोबर. AVN म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस सगळ्यात मोठं कारण, म्हणजे भारतामधलं सगळ्यात किंवा जगातलं सगळ्यात मोठं कारण हे इडिओपॅथिक आहे. मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला इडिओपॅथिक म्हणतात. म्हणजे त्याचं काही कारण नसतं. पण सगळ्यात मोठं दुसरं महत्त्वाचं कारण आहे अल्कोहोल किंवा जे मद्यपान करतात. आणि खूप वर्षापासून जे मद्यपान करतात आणि सतत त्यांचं ठराविक डोसेसमध्ये, डेली डोसेसमध्ये जर अल्कोहोल घेतला जात असेल तर त्याचा परिणाम हा खुब्याच्या हाडाच्या सांध्यावर होतो आणि ते हाड कुजायला लागतं. दुसरं म्हणजे निकोटीन कोणत्याही स्वरूपातलं असू द्या, तंबाखूमधलं निकोटीन असू द्या किंवा सिगरेटद्वारे असलं निकोटीन असू द्या, या कारणामुळे पण खुब्याचा सांधा हा झिजायला लागतो. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते स्टिरॉइड आहे. स्टिरॉइड इंटेक जो म्हणतो आपण, स्टिरॉइड इंटेक आपण जो म्हणतो ना, ते आहे. तर आपण लॅपटॉपवर बघू शकतात ही AVN म्हणजे काय, आणि त्याचे जे एक्सरे मी दाखवलेले आहेत ते एक्सरेमध्ये हे हाड झिजायला लागलेलं आहे. तर ते स्टिरॉइड वेगवेगळ्या कारणामुळे स्टिरॉइडचा वापर केला जातो. किंवा हे यंग जनरेशनच्या जिमच्या मागे किंवा बॉडी बिल्डिंगच्या मागे, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्टिरॉइडचं प्रमाण जर अधिक असेल तर त्याचा परिणामसुद्धा खुब्याच्या हाडावर होतो. काही आजार असतात जसे की फुफ्फुसाचे आजार आहेत किंवा ब्रेनचे, मज्जारज्जूचे आजार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला स्टिरॉइडची पल्स थेरपी द्यावी लागते. म्हणजे ते जर स्टिरॉइड दिलं नाही तर कदाचित पेशंटचा जीव दगवावा लागू शकतो, असं पण होऊ शकतं. पण त्या स्टिरॉइडमुळे खुब्याचं हाड बऱ्याचदा खराब होतं आणि त्याचा AVN होतो. दुसरं म्हणजे लहानपणापासून जर सतत आपल्याला रक्त चढवावं लागलं असेल, जसं की तुम्ही ऐकलं असेल सिकल सेल ॲनिमिया किंवा थॅलेसेमिया, हे आजार असतात ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा रक्त चढवावं लागतं कारण की हिमोग्लोबिन कमी होतं आणि ज्या रक्तातल्या पेशी असतात त्याचे गुठळ्या होण्याचे प्रमाण जास्त असतात आणि ते आपल्या खुब्याच्या हाडाला कुजवायला सुरू करतात आणि त्याच्यामुळे पण आर्थरायटिस बसतो. किंवा खुब्याच्या सांध्याचं जर हाडाचं जर फ्रॅक्चर झालं, म्हणजे ज्याला आपण फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर म्हटलं, आणि त्याला वेळेच उपचार झाले नाहीत, म्हणजे त्याला वेळीत जर नेक ऑफ फिमर म्हणजे यंग जनरेशनमध्ये किंवा जर तारुण्य वयामध्ये जर ते फ्रॅक्चर झालं तर त्या ठराविक वेळेच्या आत ते फिक्स करावं लागतं आणि त्याच्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित लवकर झाला तर ते हाड वाचलं जातं. जर तो रक्तपुरवठा खंडित राहिला बराच वेळ तर ते हाड कुजवायला लागतं. तर ही सगळी अशी वेगवेगळी कारणं आहेत. दुसरं एक आणखी महत्त्वाचं कारण आहे की एज रिलेटेड, म्हणजे एज रिलेटेडमुळे पण सुद्धा अवॅस्क्युलर म्हणजे हे होऊ शकतं, AVN होऊ शकतं. पण सर, AVNची लक्षणं आपण जर सांगायची म्हटली तर AVNची लक्षणं म्हणजे आता तुम्ही बघू शकतात की ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पेन म्हणजे सांधा दुखायला लागतो. बेसिकली चालताना किंवा हे करताना तुम्हाला
त्रास होतो, म्हणजे डिफिकल्टी, म्हणजे दैनंदिन जीवनाच्या ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये तो त्रास होतो. तुम्ही लॅपटॉपच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात. या महिलेला थॅलेसेमिया नावाचा आजार होता आणि ह्याचे दोन्हीचे सांधे जे आहेत ते खराब झाल्यामुळे तिला दैनंदिन जीवनातल्या ॲक्टिव्हिटी करता येत नव्हत्या. पेन भरपूर होत होतं, म्हणून ते पुन्हा त्यांना चालायला त्रास होत होता आणि चालण्यामध्ये लंगडपण होतं. आणि ह्या दैनंदिन जीवनातल्या ॲक्टिव्हिटी जसं की बसणे, उठणे, स्वयंपाकघरातली कामं करणे, धुणे भांडी करणे किंवा जे गावाकडचे शेती कामं असतात ते करणे, ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला डिफिकल्टी जाते आणि चालण्यामध्ये व्यंगत्व येतं. बरोबर. पण आता याचं तुम्ही डायग्नॉस म्हणजे निदान हा एक सगळ्यात मोठा पार्ट असतो. डायग्नॉस कसं करता? हां, म्हणजे एव्हियनचं निदान करणं हे का महत्त्वाचं आहे की जर त्याच्या स्टेजेसनुसार, त्या एव्हियनच्या स्टेजेस पण असतात, म्हणजे ते एव्हियनची स्टेज कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याच्या ट्रीटमेंट पद्धती असतात. म्हणून जर बऱ्याच पेशंटला किंवा मी बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सला सांगू शकतो की जर आपल्याला काही खुब्यामध्ये चालताना त्रास होत असेल, दुखत असेल आणि या प्रकारची आपली काही हिस्ट्री असेल तर त्याचं निदान करून घेणं, म्हणजे एक्सरे किंवा MRI करून घेऊन याचं लवकर निदान करणं आवश्यक आहे. कारण की त्याचं जर लवकर निदान झालं तर आपल्या भविष्यातल्या ज्या मोठ्या सर्जरी आहेत किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आहे ते सर्जरी आपल्याला टाळण्यासाठी त्याची मदत होते. म्हणून त्याचं निदान करण्यासाठी वेळीच डायग्नोज होणं आणि वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं ते महत्त्वाचं असतं. म्हणजे एक्सरे करणं, काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात, रक्तातले काही घटक असतात ते काही वाढल्या जातात, त्या ब्लड इन्व्हेस्टिगेशनद्वारे पण आपल्याला एव्हियनचं निदान होऊ शकतं. म्हणून ते एव्हियनचं निदान करणं आवश्यक असतं. निश्चित. पण सर आता याच्यामध्ये उपचार पद्धती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की एव्हियनवरती कशा पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत किंवा तुम्ही कशा पद्धतीचे उपचार करता? जसं मी म्हटलं की एव्हियनच्या उपचार पद्धती म्हणजे त्यांच्या स्टेजेसनुसार आपल्याला अवलंबून असतात की ज्या स्टेजमध्ये येतो, म्हणजे जर पेशंटला आपलं लवकर निदान झालं आणि त्याचं आपल्याला जर अर्ली डायग्नोसिस झालं, म्हणजे पेशंटचं वय कमी आहे आणि त्याचं जर डायग्नोसिस आपल्याला स्टेज 1 किंवा स्टेज 2च्या दरम्यान जरी असतं, रेडिओलॉजिकल म्हणजे आपण जे एक्सरे काढतो किंवा MRI असतो त्या ठराविक ग्रेडिंग असतात, त्या ठराविक ग्रेडिंगमध्ये आपण त्याचं निदान करत असतो. तर जर त्याचं ग्रेडिंग म्हणजे त्याचं जर निदान आपल्याला लवकर करता आलं एक्सरेवर आणि MRIवर तर त्याचं निदान जर लवकर झालं तर त्याच्या 2 पद्धतीने आपण ट्रीटमेंट करू शकतो. एक तर मेडिकल मॅनेजमेंट असते किंवा दुसरी सर्जिकल मॅनेजमेंट असते. जर मेडिकल मॅनेजमेंट असते तर त्याच्यामध्ये ठराविक प्रकारचे ड्रग्ज असतात, जसं की बिसफॉस्फोनेट्स नावाचं ड्रग असतं, त्याला आपण ॲलंड्रोनेट म्हणतो. तर त्या ॲलंड्रोनेटची ट्रीटमेंट म्हणजे स्टेज 1 आणि स्टेज 2 ज्या सायंटिफिक जे पेपर आहेत त्याच्यानुसार असं सिद्ध झालेलं आहे की स्टेज 1 आणि स्टेज 2मध्ये या स्टेजेसमध्ये जर एव्हियन असेल तर त्या पेशंटला आपण ॲलंड्रोनेट म्हणजे 70 मिलीग्रॅम ॲलंड्रोनेट नावाची टॅबलेट जर आपण दिली आणि ती सतत समजा 3 वर्ष दिली तर त्याचे हाड कुजण्याची जी प्रक्रिया आहे किंवा हाड खराब होण्याची किंवा सांध्या प्रक्रियाची जी प्रक्रिया आहे ती त्याची जी स्पीड आहे किंवा ती आहे ती कमी होते आणि त्याचा सक्सेस रेट हा साधारण 60 to 70% असतो स्टेज 1 आणि स्टेज 2मध्ये. सोबत काही आपण कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ व्हायच्या गोळ्या देतो, ज्याच्यामध्ये आपण त्या सांध्याचा पर्टिक्युलरली रक्त पुरवठा म्हणजे रक्ताचा त्या पुरवठा वाढवण्याचा आपण त्या गोळीद्वारे आपण प्रयत्न करतो. पण मेडिकल मॅनेजमेंटचं यश जसं मी म्हटलं की लवकर निदान झालं पाहिजे आणि लवकर डॉक्टरांना भेटून त्याचं निदान जर ते झालं तर ह्या स्टेज 1 आणि स्टेज 2मध्ये जर मेडिकल मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या केली तर त्याचं निदान लवकर होतं. ह्या व्यतिरिक्त म्हणजे स्टेज 2A आणि स्टेज 2B जर ह्याच्यासोबत जरी समजा पेशंट आला तर त्याच्यामध्ये लगेच बरेच पेशंट विचारतात, सर आता आम्हाला सांधा प्रत्यारोपण किंवा सांधाच बदलावं लागेल का किंवा THRच लागेल का, असं आहे का? तर नाही, तसं THR लागणार प्रत्येकच ह्याला. कारण की बऱ्याचदा काय होतं की आता ह्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता ह्या पेशंटचं वय खूप कमी होतं आणि स्टिरॉईडच्या त्याला फुफ्फुसाचा आजार होता आणि स्टिरॉईड दिल्यामुळे तिचे खुबे एव्हियन झाला होता आणि ते स्टेज 2मध्ये होते. मग त्याला आपण एक कोर डिकॉम्प्रेशन म्हणजे कोर डिकॉम्प्रेशन ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सरेमध्ये बघू शकतात
आपण दुर्बिणीद्वारे म्हणजे एक्सरे ऑपरेशन थिएटरमध्ये सियामच्या अंडर, ज्याला आपण एक्सरे मशीन म्हणतो तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये सियाम असते, त्या सियामच्या अंडर आपण जे खुब्याचं हाड जे असतं त्याला आपण ड्रिल करतो. त्यामुळे खुब्याचा रक्तपुरवठा वाढवायचं त्याचं काम करतात. त्याला आपण कोर डिकॉम्प्रेशन म्हणतात. मग त्या आपला जो खुब्याचा सांधा आहे म्हणजे खुब्याचं जे हाड आहे फिमोरल हेड, तर कोणता सेक्टर इन्व्हॉल्व झालेला आहे ते बरोबर आपण सियामच्या अंडर बघून ते ड्रिल करतो. अच्छा. आणि त्या ड्रिल केल्यामुळे त्याची एक थिअरी आहे जे आतमधलं एव्हियनमध्ये काय होतं की त्या खुब्याच्या हाडाचं प्रेशर वाढतं. त्या ड्रिलिंगमुळे आपण प्रेशर कमी करतो आणि रक्तपुरवठा पूर्वरित करतो. आता अत्याधुनिक पद्धतीने आपण त्या करतो. त्याच्यासोबत आता एक नवीन जी ट्रीटमेंट आली आहे ती PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा स्टेम सेल थेरपी. तुम्ही ऐकलं असतील बऱ्याचशा वेगवेगळ्या आजारामध्ये आपण स्टेम सेल देतो. तर तसे ह्या एव्हियनमध्ये पण आपण स्टेम सेल्स किंवा PRP आपण कलेक्ट करतो. प्रायर त्याच ते PRP आणि स्टेम सेल म्हणजे थोडक्यात असं आहे की पेशंटचाच बोन मॅरो आपण काढला जातो आणि त्या ठराविक पद्धतीनं तो सेंट्रिफ्यूज केला जातो. म्हणजे तो लॅबोरेटरीमध्ये प्रोसेस केला जातो आणि त्याच्यापासून ज्या सेल्स तयार होतात, ज्या स्टेम सेल्स तयार होतात, त्या जसं तुम्ही एक्सरेमध्ये बघू शकतात की आपण त्याबरोबर त्या जो भाग अफेक्ट झालेला आहे खुब्याचा तिथे आपण इंजेक्ट करतो. जेव्हा हा पेशंट आला होता ॲब्सोल्युटली बेडरिडन होता आणि ऑपरेशनच्या साधारण 15 दिवसानंतर ॲटलिस्ट व्यवस्थित तरी त्यांना चालता येतं, जिन्याच्या शिड्याचं उतरता येतात. हे मॅजिक आहे कोर डिकॉम्प्रेशन आणि PRP आणि स्टेम सेल थेरपीचं. पण याचा मला पुन्हा सांगू इच्छितो की ह्याचं जर निदान आणि डायग्नोसिस लवकर झालं तर ते महत्त्वाचं आहे. आणि त्या स्टेजमध्ये ह्या दोन प्रक्रिया PRP कोर डिकॉम्प्रेशन विथ PRP आणि स्टेम सेल्स ह्या आपल्याला मदत करू शकतात. निश्चित खूप छान असं मार्गदर्शन. अत्याधुनिक ही जी प्रक्रिया आहे किंवा उपचार पद्धती आहे आपल्याला म्हणता येईल, या अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं प्रभावी उपचार होतात हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टरांना जर या संदर्भात तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आता स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क निश्चितपणानं करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खुब्याच्या सांध्यांचे आजार आणि उपचार याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर अभिषेक शिंदे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, मला आता THR कडे यायचं आहे. जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला होता THR, तर THR केव्हा करावं आणि त्याचे प्रकार कोणते? अच्छा, THR बद्दल आपण PRPचं जे आपलं अर्धवट राहिलं होतं त्याच्याबद्दल. PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. स्टेम सेलबद्दल मी बोललो की त्याच्यात आपण बोन मॅरो वगैरे एक्स्ट्रॅक्ट करतो. PRPमध्ये आपण बोन मॅरोच्या ऐवजी आपलं जे नॉर्मल ब्लड असतं, रक्तवाहिन्यामधलं जे ब्लड असतं ते आपण काढतो. एक साधारण आपल्याला जर 2 ते 3 ml PRP जर इंजेक्ट करायचं असेल तर एक साधारण 30 ते 40 ml ब्लड आपल्याला काढावं लागतं. आणि ते विशिष्ट पद्धतीच्या सेंट्रिफ्यूजने अत्याधुनिक पद्धतीनं आपण ते तयार करतो आणि स्टराईल पद्धतीनं ते बरोबर त्या जसं मी ह्या इमेजमध्ये तुम्ही बघितलं असेल ते सियामच्या गायडन्स आपण बरोबर इंजेक्ट करतो. जो हिपचा आपला भाग अफेक्ट झालेला आहे त्यामध्ये आपण इंजेक्ट करतो. त्याचे साधारणतः रिझल्ट म्हणजे ह्याचे स्टील जर तुम्ही बोललं की PRP आणि स्टेम सेल ह्या 100% यशस्वी आहेत का किंवा ह्यांनी आपल्याला सांधा प्रत्यारोपण टाळता येईल का, तर मी म्हणेल की ह्याचं पेशंटचा एव्हियन हा कोणत्या स्टेजमध्ये आहे म्हणजे स्टेज 1मध्ये, स्टेज 2मध्ये किंवा स्टेज 3मध्ये. याचा जो सक्सेस रेश आहे लिटरेचरनुसार स्टेज 2B याचा सक्सेस रेट हा 70 to 80% आहे. आणि जर आपण कॉम्बिनेशन थेरपी दिली म्हणजे कोर डिकॉम्प्रेशन विथ PRP आणि स्टेम सेल थेरपी विथ आपली जी मेडिकल मॅनेजमेंट मी अगोदर जी बोललो होतो ॲलेंड्रोनेट किंवा बिसफॉस्फोनेट थेरपी, त्याच्याऐवजी बऱ्याचदा काय होतं ॲलेंड्रोनेट आणि बिसफॉस्फोनेट ह्याचा आपल्याला 3 वर्षाचा कोर्स साधारण करावा लागतो आणि ते आठवड्याला एकदा घ्यावं लागतं. पण बऱ्याच पेशंटला ते लक्षात राहत नाही. तर त्याच्याऐवजी इंजेक्टेबल थेरपी म्हणजे इंजेक्टेबल बिसफॉस्फोनेटसुद्धा अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ज्याला आपण झोलेंड्रोनिक ॲसिड म्हणतो, जे 3rd जनरेशनचे आहेत. तर ते आपण वर्षातून एकदा इंजेक्शन देऊनसुद्धा आपण त्याच्यावर
कंट्रोल करू शकतो. म्हणजे बऱ्याचदा पेशंटला ते घ्यायचं लक्षात राहत नाही. पेशंट कंप्लायन्स ज्याला आपण म्हणतो त्याचं किंवा फॉलोअप म्हणतो तो होत नाही. किंवा जे अल्लेंड्रोनेटचे ओरल साईड इफेक्ट आहेत जसं की ॲसिडिटी किंवा थोडासा गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर जे होतात, तर तो प्रकार घडत नाही. तर तो ॲलेंड्रोनेट प्लस कोर डिकॉम्प्रेशन आपण जर केलं, दोन्ही पद्धतीचं संयुक्तरित्या केलं, तर त्याचा सक्सेस रेटो किंवा सक्सेस रेशो हा डेफिनेटली वाढतो. लिटरेचरमध्ये त्याचं सक्सेस रेशो हा ॲटलिस्ट 70 to 80% आहे. आणि जसं मी म्हटलं की एवढ्या यंग एजमध्ये म्हणजे जर 22 एज किंवा 24मध्ये जर तुमचा आपल्या खोब्याचा सांधा अफेक्ट होत असेल आणि त्यावेळेस अगदी बरोबर आहे की जर स्टेज 3 स्टेज 4मध्ये असेल तर आपण टोटल हिप रिप्लेसमेंटकडे जायला पाहिजे. पण तो जर स्टेज 1 आणि स्टेज 2मध्ये असेल तर आपण डेफिनेटली कन्झर्वेटिव्ह म्हणजे जर कोर डिकॉम्प्रेशन आपण जो निसर्गाने देवाने दिलेला नॅचरल सांधा आहे जर तो आपण वाचू शकलो आणि टोटल हिप रिप्लेसमेंट समजा यदाकदाची जरी लागली आणि जर आपण 5 ते 6 वर्षांनंतर सुद्धा पोस्टपोन करू शकलो तर ते सुद्धा आपल्या ह्या सर्जरी मागचं किंवा ह्या कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटचं आपल्याला यशच म्हणता येईल. आता तुम्ही मला बोलले की THR म्हणजे काय, म्हणजे THR केव्हा करायचे. बेसिकली टोटल हिप रिप्लेसमेंट. जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकतात की टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे जो आपला खोब्याचा सांधा असतो त्याला बॉल आणि सॉकेटचा सांधा असतो. तर आपण जो बॉल म्हणजे जो फिमोरलचं हेड असतं तो बदलतो आणि प्लस सॉकेट म्हणजे जो ॲसेटॅब्युलर कप असतो तो बदलतात. तर केव्हा करायला पाहिजे, जसं मी सांगितलं की स्टेज 3मध्ये आहे, सिव्हिअर आर्थरायटिस चेंजेस झालेले आहे, म्हणजे खुब्याचा सांधा आता कुजून गेला आहे, खुब्याचं हाड पूर्णपणे सडलेलं आहे, त्याची जॉईंट स्पेस म्हणजे आता जॉईंटमध्ये जागाच उरलेली नाही आहे. मग त्या पद्धतीने काय होतं की पेशंटचा लंगडपणा वाढला जातो, पेशंटचं दुखणं वाढलं जातं, पेशंटचा आर्थरायटिस वाढला जातो आणि त्या पद्धतीने पेशंटला पाय म्हणजे तो त्या बाजूचा जो सांधा आहे किंवा त्या बाजूचा पाय आहे तो आखूड वाटायला लागतो. मग या सगळ्या कंडिशनमध्ये आपण टोटल हिप रिप्लेसमेंटचा विचार करायला पाहिजे. अनकंट्रोल्ड पेन होत आहे, दैनंदिन जीवनातल्या ॲक्टिव्हिटी करता येत नाही आहे, खुब्याचं म्हणजे पाय हा आखूड होत चालला आहे, या सगळ्या कंडिशनमध्ये आणि हा स्टेज 3च्या पलीकडे गेला आहे AVN, तर डेफिनेटली टोटल हिप रिप्लेसमेंट इज द ओनली आन्सर. आता त्याचे प्रकार कोणते, म्हणजे बेसिकली त्याच्यावर त्याच्या आपल्या शेवटी देवाने दिलेला नैसर्गिक सांधा हा नैसर्गिक सांधा असतो, हा कृत्रिम सांधा असतो. त्याचं जे लॉन्जिटिव्हिटी म्हणजे बरेच पेशंट आम्हाला OPDमध्ये विचारतात की सर हा सांधा किती वर्ष टिकेल. मग हे सांधा प्रत्यारोपण केल्यानंतर आम्हाला खाली मांडी घालून बसता येईल का, किंवा आम्हाला दैनंदिन जीवनातल्या ॲक्टिव्हिटी करता येतील का, आमचा पाय पहिल्यासारखा सरळ होईल का. तर आपण अत्याधुनिक पद्धतीने किंवा कॉम्प्युटरायझेशन पद्धतीनं आपण हे नॅव्हिगेशन पद्धतीनं हा सांधा प्रत्यारोपण करतो. आणि वेगवेगळ्या सांध्याचे आर्टिक्युलेशन असतात, म्हणजे जसं अगोदर मेटल ऑन पॉली म्हणजे टायटेनियम किंवा कोबाल्ट क्रोमियम या प्रकारचे मेटल जो फिमोरल हेड जो बॉल असतो तो असतो, आणि पॉलिथिलिन. तर पॉलिथिलिनचे पण ओव्हर द पिरियड ऑफ म्हणजे आपल्या जेव्हापासून टोटल हिप रिप्लेसमेंटवर किंवा ज्याचा शोध लागल्यापासून त्याच्यावर दैनंदिन म्हणजे दिवसेंदिवस त्याचे अत्याधुनिकपणा येत गेला आहे. हायली क्रॉसलिंक पॉलिथिलिन म्हणजे जो कपचा आर्टिक्युलेशन असतं त्याच्यात पॉली असतो, आणि जे जो हिप जॉईंटचा म्हणजे फिमोरल हेडचा जो बॉल असतो तो मेटलचा असतो, तर त्याला आपण मेटल ऑन पॉली आर्टिक्युलेशन म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये जो मेटलचा सांधा आणि पॉलिथिलिनचा सांधा असा असतो. मग ह्या सांध्याचं लॉन्जिटिव्हिटी किती, तर हे साधारण एक 10 ते 15 वर्ष आरामात स्टँडर्ड कंपनीचे आपण जर टाकले तर त्याच्यानुसार हे टिकतात. त्याच्यानंतर दुसरं आर्टिक्युलेशन आहे सिरॅमिक ऑन पॉली. तर मेटलचा जो सांध्याचा हा असतो, तर दुसरा एक सिरॅमिक नावाचा धातू असतो, त्या सिरॅमिक नावाच्या धातूपासून फिमरचं हेड म्हणजे जो बॉल आहे तो आपण बनवला जातो, आणि त्याच्यावरचं आर्टिक्युलेशन हे पॉलिथिलिनचं असतं. तर त्याची लॉन्जिटिव्हिटी म्हणजे त्याचं जे आहे ते आणखी जास्त आणखी जास्त आहे, 15 ते 20 वर्ष. बऱ्याचशा इंटरनॅशनल किंवा जे लिटरेचर रिपोर्ट आहेत ते 15 ते 20 वर्ष सांधा टिकतील अशा त्यांचं लिटरेचरमध्ये त्यांचं रिपोर्टिंग आहे. तिसरं म्हणजे सिरॅमिक ऑन सिरॅमिक आर्टिक्युलेशन आहे. तर कप पण सिरॅमिक आणि बॉल पण सिरॅमिक. मग त्या ह्याच्यामध्ये पण आणखी बऱ्याचशा लिटरेचरमध्ये किंवा कंपनीचा असा दावा आहे की ते जास्त चालतं. पण कृत्रिम सांध्याचं
15 ते 20 वर्ष हे लाईफ असतं म्हणू शकतं. पण दुसरी गोष्ट की आपण सांधा प्रत्यारोपण केल्यानंतर किंवा सांधा प्रत्यारोपण केल्यानंतर काही गोष्टीच्या ठराविक आपल्याला काळजी घ्यावी लागते. जसं की आम्ही पेशंटला सांगतो की मांडी घालणं बसणं टाळा किंवा आपण जो इंडियन टॉयलेट आहे किंवा कमोड आहे तर कमोडचा वापर करायला आपण प्रवृत्त करतो. इंडियन टॉयलेटचा वापर करायला टाळायला सांगतो. कारण की त्या एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये म्हणजे जेव्हा हिप 90च्या पुढं फ्लेक्स होतो म्हणजे वाकल्या जातो त्या ह्याच्यामध्ये सांध्याचं घर्षण जास्त होतं आणि साहजिकरित्या तो लवकर खराब होतो. म्हणून त्या गोष्टी आपण टाळायला सांगतो. त्याच्यानंतर आपण जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकतात, मी अगोदरचे तुम्हाला व्हिडिओ दाखवले होते. ज्या लेडीबद्दल बोललो होतो मी, त्यांना बिलकुल ऑपरेशन थॅलेसेमिया होत्या बायलॅटरल आणि त्यांना चालता येत नव्हतं. ह्यांचं दोन्ही खुब्याचं सांधा प्रत्यारोपण केलं आहेत आणि व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात की ते व्यवस्थित चालत आहेत. दैनंदिन जीवनातल्या ॲक्टिव्हिटी त्या व्यवस्थितरित्या पार पडत आहेत. ह्या पण दुसरे पेशंट आहेत की ज्यांना ऑपरेशनच्या अगोदर बिलकुल चालता येत नव्हतं आणि सांधा प्रत्यारोपण तुम्ही स्क्रीनवर एक्सरे पण बघू शकतात. एका पेशंटचे बायलॅटरल हिप रिप्लेसमेंट आपण केले आहे ज्याच्यामध्ये आपण सिरॅमिक नावाचा सांधा टाकला जसं मी अगोदर बोललो आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण मेटल नावाचा. दुसरा आपण एज पण हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. एजमध्ये पण जर आपलं पेशंटचं एज जर जास्त असेल तर आपण मेटलचा सांधा आपण हे करू शकतो. निश्चितपणानं सर, अगदी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. 1 मिनिट आहे शेवटचं. आत्ता जो हा सगळा कोरोनाचा काळ आहे, या कोरोनाच्या काळामध्ये या शस्त्रक्रिया होत आहेत का, तुम्ही करताय का आणि कशा पद्धतीची काळजी घेता? अगदी बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन म्हणजे कारण की ही इलेक्टिव्ह सर्जरी आहे. पण पेशंटला जर खूप जास्त पेन होत असेल, डेली ॲक्टिव्हिटी जर कॅरी आउट होत नसेल तर ही सर्जरी करणं भाग आहे. त्याला आपण पोस्टपोन करू शकत नाही. तर ते आपण ठराविक पद्धतीचे जे आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आणि आपल्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जे गाईडलाईन आपल्याला सांगितल्या आहेत त्या सगळ्या गाईडलाईनला आपण फॉलो करून आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थितरित्या कोरोनाच्या सगळ्या टेस्ट करून किंवा बाकीच्या सगळ्या प्राथमिक चाचण्या करून ती सर्जरी आपण करतो आणि पूर्ण प्रिकॉशन्स घेऊन जसं की PPE किट झालं, हँड सॅनिटायझेशन झालं, मास्क झालं, ह्या प्रत्येक ठिकाणी वापरून आपण ह्या सगळे प्रिकॉशन घेऊन त्या सर्जरी आपण करत आहोत. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर अभिषेक यांचे. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये हा जो एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहेत आणि या अत्याधुनिक शस्त्रक्रिया खूप छान पद्धतीने केल्या जाऊ शकतात आणि पुढचं जे आपलं आयुष्य आहे, जे एका आजारामुळे थांबलेलं असतं, कुठेतरी आपण अडचणीमध्ये असतो, समस्येमध्ये असतो, ते सगळं पूर्ववत होऊ शकतं आणि नैसर्गिक आयुष्याचा जो काही लाभ आहे आपण निश्चितपणानं घेऊ शकतो. पण त्याकरता तुम्हाला डॉक्टरांना संपर्क करावा लागेल. आत्ता स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत त्या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.